पालखीमध्ये तिला बसवलं आणि आपल्या राजनगरीकडे घेऊन ज्यावेळेला ते येऊ लागलेला होता, राजाने बघितलं की संपूर्ण राजनगरीमध्ये जिकडे तिकडे नगारे ढोल आनंद व्यक्त केला जातोय, वाजू लागलेलं सगळं आनंदमय वातावरण आहे। पालखीचा पडदा राजाने वरती केला आणि कुणीतरी सेनापती सैनिकांना विचारलं, का हो कशाबद्दल आनंद व्यक्त केला जातो? सेनापती सैनिकांनी सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही पिता होणार आहेत, तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार आहे, तुमची पत्नी गर्भवती आहे। राजाला एकीकडे आनंद झाला, पण दुसरीकडे डोक्याला हात लावतो, हे भगवान अरे मी तर दुसरी पत्नी पण करून आणली। आणि ज्यावेळेला सुरुची नावाची दुसरी पत्नी महलामध्ये तिला उतरवलं, जसाही तिने महलामध्ये प्रवेश केला, राजाची पहिली पत्नी सुनीती तिला दिलं, महाराज ही कोण आहे? राजाने सांगितले, माझी पत्नी नाव सुनीती, जमणार नाही, हिला जर तुम्हाला घरामध्ये ठेवायचं असेल तर मी इथे राहणार नाही, मला जर ठेवायची इच्छा असेल तर हिला इथे ठेवायचं नाही। भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, उत्तानपाद राजा हा दुसऱ्या पत्नीच्या सौंदर्यावरती एवढा भाळलेला होता की त्याने पहिल्या पत्नीला स्वतंत्र महल बांधून राहण्याची व्यवस्था करून दिली। दुसऱ्या पत्नीच्या सौंदर्यावरती भाळलेला हा राजा आता सुनीती ही सत्संग प्रिय होती। सुनीती शब्दामध्येच तिचा अर्थ दडलेला आहे। सु म्हणजे उत्तम, नीती म्हणजे व्यवहार, जिचा व्यवहार उत्तम आहे तिला नावामध्ये सुद्धा दम असला पाहिजे माणसाच्या। काही काही वेळा नाव माणसाचं चांगलं राहतं पण कर्तृत्व तसं राहत नाही। नाव असतं वाघमारे आणि उंदीर पाहून घरात शिरे। नावाचा आणि कर्तृत्वाचा कुठेतरी मेळ बसला पाहिजे की नाही? नाव गंगाबाई पाहिलं तर घरामध्ये पाण्याचा पत्ता नाही, असे कर्तृत्वाचं नावाचं कुठेतरी संबंध येणं महत्वाचं राहतं। जसं तिचं नाव तसा तिचा व्यवहार, तसा तिचा स्वभाव होता पहा। आता झालं काय, कालांतरानं सुनीतेला एक सुंदर पुत्रप्राप्ती झाली आणि त्या बाळाचं नाव ठेवलं ध्रुव। ध्रुवाचं चरित्र भागवतामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, सर्वांना जवळपास माहिती पण आहे। आता काय व्हायचं की 5 वर्षाचा ध्रुव झाल्यानंतर रोज आपल्या सत्संगामध्ये ती ध्रुवाला संतांच्या आश्रमामध्ये प्रवचन ऐकण्याकरता नेत होती आणि नेलं पाहिजे, हे काळाची गरज आहे। म्हातारपणामध्ये आपल्या मुलांनी आपल्या कमरेत लाथा घालून घराबाहेर काढू नये वाटत असेल, प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे मुलांना योग्य ते संस्कार देणं। आणि संस्काराचं मूळ केंद्र जर कोणतं असेल तर ज्या व्यासपीठावर आपण कथा श्रवण करत आहोत ते प्रमुख केंद्र आहे संस्काराचं, लक्षात घ्या। कारण आता शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला योग्य ते संस्कार मिळेल ही शाश्वती राहिली नाही। कारण हिंदू धर्म विध्वंसक लोक जन्माला येऊ लागलेले, शाळेमध्ये योग्य ते प्रशिक्षण तुम्हाला हिंदू धर्म तत्वज्ञान शिकवतील असं राहिलेलं नाही। कॉन्व्हेंटमध्ये, हायस्कूलमध्ये शिक्षणाचा प्रभाव इतका वाढत चाललेला आहे, शिकू नये असं मी म्हणत नाही, पण हिंदू धर्मापासून वंचित केलं जात आहे ही खेदाची गोष्ट आहे। मुलगा जर शाळेमध्ये टीका लावून गेला, टिळा लावून गेला, गळ्यामध्ये माळ जर घालून गेला तर तीच शिक्षक मंडळी त्या मुलांना प्रतिबंध करतात। आमच्या शाळेमध्ये, आमच्या कॉन्व्हेंटमध्ये हे चालत नसतं। सगळं षड्यंत्र आहे हिंदू धर्मापासून वंचित करण्याचं, पण आपल्या त्या गोष्टी लक्षात येत नाही। मागे काटोलला रुळे हायस्कूलमध्ये आमच्या एका महाराजांचा मुलगा शिकायला होता, गळ्यामध्ये माळ टिक्का लावून गंध लावून जायचा तो। शाळेतल्या त्या हायस्कूलच्या टीचर लोकांनी त्याला प्रतिबंध केला, हे आमच्या शाळेमध्ये जमणार नाही। त्या महाराजांनी अक्षरशः सगळं केलं, हो काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या मुलाला धर्मापासून वंचित करण्यात? आणि मग त्या वेळेला त्या ठिकाणी तो मोठा चर्चेचा विषय ठरला। त्यानंतर त्या लोकांनी, शिक्षक लोकांनी असं बोलणंच बंद करून टाकलं। या लोकांचं वेळीच जर आपण तोंड बंद केलं नाही तर उद्या चालून आपल्याला हिंदू म्हणून जगण्यासाठी हे लोक आपल्याला जिवंत सोडणार नाही। आता अलीकडे फार मोठं भयानक वातावरण, वादळ निर्माण झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे बांगलादेशाची काय परिस्थिती आहे म्हणून। आपल्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी राहण्यासाठी वाव दिला जात नाही।
नाना प्रकारचे अत्याचार आपल्या हिंदू धर्मीय लोकांवरती करू लागलेले आहे। आपण मीडियावरती ते सगळं दृश्य आज पाहतोय, ते पाहिलं आणि ऐकलं की डोळ्यामध्ये पाणी येतं। आपण भाग्यवान आहोत, जन्माला आलेलो आहोत। किती अत्याचाराचा सामना त्या मंडळींना करावा लागतोय, जरा याचा सूक्ष्म विचार करा आपण। तरी आजही आपले हिंदू लोकांना केव्हा कळतील हेच कळत नाही मला। अरे एवढे अत्याचार आपल्या हिंदू धर्मावरती लोकांवरती होतात, मुलींवरती स्त्रियांवरती एवढा अत्याचार, व्यभिचार, वाईट कर्म त्यांच्यावरती केलं जातं, परंतु अजूनही आपले हिंदू लोक डोळे झाकून आहेत। केव्हा यांना या हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळेल हेच कळत नाही। ही मोठी खेदाची गोष्ट आहे पहा। म्हणून सांगतो की आपल्या मुलांना सुशिक्षित बनवतायत, आनंद आहे। 2 वेळचं भोजन तुमची व्यवस्था या लौकिक शिक्षणाने होणार, मान्य आहे। संस्कार जर मुलांना दिला जात नसेल, कारण आपण शाळा हे जे शिक्षण आहे हे केवळ भाजी भाकरीचं शिक्षण आहे, लक्षात घ्या। याच्यातून संस्कार मिळेल असं नाही। अलीकडे काय झालेलं माहितीये का, माणसं जेवढे जेवढे सुशिक्षित होत चाललेले आहेत तेवढे तेवढे संस्कारापासून वंचित होत चाललेले आहेत। पूर्वीच्या काळामध्ये लोकांना शिक्षण नव्हतं, पण माणसं संस्काराने भरभरून जीवन माणसांचं होतं। अलीकडे शिक्षण भरपूर झालेलं आहे, सुशिक्षितपणा वाढलेला आहे, तेवढे संस्कारापासून वंचित होत चाललेलं होतं। आपण बघा, तुम्ही लग्न समारंभ असला तरी बूट घालून पायामध्ये आणि उभ्याने जेवण करण्याची प्रथा अलीकडे निघालेली आहे। हा, आणि जो उभ्यानं जेवण करतो लोक त्याला जास्त सुशिक्षित, कोणत्या संस्कारामध्ये हे बसतं याचा विचार करा ना आपण। पूर्वीच्या काळामध्ये लोक जास्त शिकत नव्हते, पण संस्काराचा अभाव नव्हता। संस्कारिक जीवन पूर्वीच्या काळामध्ये लोकांचं होतं। अशा बऱ्याच गोष्टी आहे। म्हणून मुलांना जर आपण आज काळाची गरज आहे, संस्कार दिले नाही तर उद्या मात्र तुम्हाला ते घरात ठेवतील याची गॅरंटी राहिली नाही। काळाचा ओघ जरा विचित्र आहे। शालेय शिक्षणाबरोबरच पोरांना आध्यात्मिक शिक्षणाची पण गरज आहे, कारण या जगातली सर्वात श्रेष्ठ विद्या जर कोणती असेल, अध्यात्म विद्या विद्यानां माद प्रवदतामहम। अध्यात्म विद्या ही सर्वात श्रेष्ठ विद्या आहे आणि प्रत्येक माता पित्याने आपल्या मुलांना ते देणं काळाची गरज आहे। एखादं म्हातारं जर कथा कीर्तनात येऊ लागलं, नातू म्हणायला लागला की आजोबा मी तुमच्या सोबत येतो, कशा अभ्यास कर, वेळ आहे तुला, म्हातारपणात हे सगळं करशील। म्हणजे लोकांचा समज असा झालेला आहे की परमार्थ देवदेव करणं हे सगळं म्हाताऱ्या लोकांचं काम आहे। नाहीतर विचार करा, आता माझ्या समोर आपण सगळे मंडळी बसलेत, यापैकी किती टक्के तरुण मंडळी आहे बोला? 1% सुद्धा मला इथं तरुण दिसत नाही। बघा ना, सगळे रिटायर झालेले, ज्यांना कानानं ऐकू येत नाही, डोळ्याने नीट दिसत नाही। तुम्हाला दोष देतो असं नाही, मला टीका करायची फक्त तरुणांवरती। आजचा तरुण आणावं लागतो धरून, पाया पडावं लागतं, चल बाबा कथेत चल, कीर्तनात चल। या देशाला घडवण्याचं कार्य तरुणांनी केलेलं आहे। जगामध्ये आजपर्यंत देशामध्ये जेवढी जेवढी क्रांती घडली, कुणामुळे घडलेली आहे? तरुणांनी घडवलेली आहे। पण नेमके तरुणच आपल्याला कथेत दिसत नाही, कीर्तनात दिसत नाही, सांस्कृतिक कार्यात दिसत नाही, सामाजिक कार्यात दिसत नाही। मंदिरात किती तरुण रोज दर्शनाला येतात? काळाचा ओघ मोठा विचित्र आहे। आज संस्काराची नितांत गरज आहे। म्हणून छोटासा ध्रुवबाळ सुनीती माता रोज आपल्या मुलाला सत्संगामध्ये घेऊन यायची, संतांच्या आश्रमामध्ये घेऊन यायची। पहा, एकदा काय झालं, हे जे संत मंडळी होते त्या सुनीतीला म्हणायला लागले, म्हटले बाळ सुनीती आमच्या आश्रमामध्ये येते आणि शिवाय तुझ्या बाळाला सोबत घेऊन येते ध्रुवाला, आम्ही तुझ्यावरती प्रसन्न आहे। तुला जर लौकिकातलं काही पाहिजे असेल तर मागून घे। सुनीतीने सांगितलं, म्हणे महाराज तुमच्यासारख्या महात्म्यांची संगती मला प्राप्त आहे, यापेक्षा जीवनात काय हवं असतं माणसाला?
संत म्हटले नाही नाही, तुला लौकिकातलं जर काही पाहिजे असेल तर मागून घे. अरे आमची संगती तर तुला प्राप्त आहेच आहे. सुनीती म्हटले ठीक आहे, जर आपली इतकी उत्कंठा असेल तर महाराज एक कृपा करा. महाराजांची जी दुसरी पत्नी आहे ना सुरीची, तिला बऱ्याच दिवसापासून पुत्रप्राप्ती नाहीये. असा एखादा आशीर्वाद द्या की पुत्राची प्राप्ती झाली पाहिजे. हे शब्द ऐकले त्या महात्मे म्हणायला लागले, अरे ज्या दुष्ट स्त्रीने तुला राहण्यासाठी वेगळी महलाची व्यवस्था करून दिली, त्या स्त्रीच्या हिताचे कामण्याची तू आणि भाषा करते. ठीक आहे, आमचा आशीर्वाद आहे, तिला तर पुत्रप्राप्ती होईल, पण तुझा हा जो असणारा मुलगा आहे ना ध्रुव, जगामध्ये याची कीर्ती अजरामर होईल, आमचा आशीर्वाद आहे. महात्म्यांनी आशीर्वाद दिला. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित मैत्रेय म्हणे विदुरजीला सांगू लागलेले. एक वेळचा प्रसंग आहे परीक्षित. छोटासा ध्रुवबाळ आपल्या वडिलांच्या मांडीवरती बसण्याकरता जातो, उत्तानपाद राजाच्या मांडीवरती. आता मांडीवर बसतोच की तेवढा राजाला असं वाटतं माझा छोटासा मुलगा आहे, मांडीवरती घ्यावं, त्याचं लाड कौतुक करावं. पण मांडीमध्ये सावत्र आईने ते दृश्य बघितलं आणि सुरुचीने त्याला डावललं, थांब, यांच्या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाहीये. माझा पुत्र म्हणून जन्माला आलास तर त्यांच्या मांडीवर बसण्याच्या अधिकाराला प्राप्त होशील, अन्यथा त्यांच्या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाहीये. माझा पुत्र म्हणून जन्माला ये, जा मनात तप कर, देवाला प्रसन्न करून घेईन. देव प्रसन्न झाला की माझ्या उतरी जन्म माग, तर त्यांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला प्राप्त होईल. तपसाराध्यं पुरुषं मनोग्रहेतुकं त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनं. तपस्साराध्यं पुरुषं, वनामध्ये जा, तप कर. छोटासा ध्रुवबाळ रडत रडत आपल्या आईकडे येतो आणि सावत्र आईने केलेला अपमान त्या ठिकाणी जो झालेला तो मात्र सगळा प्रसंग आपल्या आईला सांगितला. आई, मला माझ्या सावत्र आईने सुरुची मातेने डावललं, वडिलांच्या मांडीवरती मला बसू दिलेलं नाहीये, माझा अपमान केला आणि तप करण्यासाठी सांगितलं. माझ्या उतरी जन्म घेशील तर त्यांच्या बसता येईल. ध्रुवाचा झालेला अपमान सुनीती मातेने जेवढा ऐकला तेवढ्या सुनीती माता ही सत्संग प्रिय होती, तिला क्रोध आला नाही. म्हणून बघा, जी माणसं सत्संगामध्ये जातात, कथा कीर्तनात जातात, साधू संतांच्या संगतीमध्ये जीवन जगतात, त्या माणसाचं जे जीवन असतं हे संयमी जीवन असतं. पहा, लहान लहान गोष्टीसाठी जर क्रोध निर्माण होत असेल तर समजावं, याच्या ठिकाणी अजून अवस्था प्राप्त व्हायची आहे. म्हणून माणसाने सत्संग प्रिय. ती मातेने आपल्या बाळाला समजवताना सांगितलं, म्हणे बाळ बघ, अरे माणसाच्या जीवनामध्ये जे काही सुखदुःखाचे विषय घडतात ना, ते कर्मानुसार घडतात. मां मंगलम तात परेश वंस्ता भुंक्ते जनो यत्परदुःखदस्त सत्यं सुरुच्चाभीतं भवान् मे यद्दुर्भागायाम् उदरे गृहीतः. कोणत्याही जीवाला सुखदुःखाचे जे विषय भोगायला येतात ना बाळा, हा कर्माचा दोष असतो. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयं क्षेमम. कर्म, तो तर इच्छा केली होती वडिलांच्या मांडीवर बसण्याची, पण तुझ्या सावत्र आईने तर तुला परमपित्याच्या मांडीवर बसण्याचा मार्ग सांगितलेला आहे. आणि जा, वनामध्ये जायला सांगितलं, वनामध्ये अवश्य जा. उद्या जायचं असेल आज जा, आणि आज जायचं असेल तर आत्ताच जा. अरे मला तर स्वाभिमान आहे की माझा पुत्र भगवंताच्या प्राप्तीकरता म्हणून वनात जातोय, या गोष्टीचा मी अवश्य स्वाभिमान ठेवी. एका सत्संग प्रिय असणाऱ्या मातेचा हा उपदेश आहे. मदालसा पाळण्यातल्या बाळाला उपदेश करते, परीसी मदालसा बाळा
सोहम जो जो रे जो, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे. कोण? मंदालसा आपल्या बाळाला उपदेश करते. म्हणून सत्संग प्रिय असणारी सुनीती त्या ठिकाणी आपल्या ध्रुवाला उपदेश करते आहे. आईने मुलांना संस्कार दिले पाहिजे. मुलगी आपल्या घरून जर विदा होऊ लागली, तिच्या सासरी जर ती जाऊ लागली, तर नाही तुमच्याकडून धन घेऊन गेली, तुमच्याकडून ती संस्कार घेऊन गेली पाहिजे. सासरी गेल्यानंतरही आपल्या मायबाबाचं नाव तिने उज्ज्वल केलं पाहिजे. एवढे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीला द्यायला पाहिजे. नाहीतर बघा तुम्ही, एखाद्या मुलीचं लग्न समारंभ पार पडावा, त्या लग्नामध्ये सोयरे धायरे नाते गोते आप्तेष्ट संबंधी सगळे उपस्थित झालेले असावे. लग्न समारंभ पार पडला असावा आणि शेवटी सगळं आंदण वगैरे गाडीमध्ये भरलं असावं. आईनी मुलीची आरती ओवाळली असावी. करता करता कॅबिन मध्ये बसले, गाडी सुटणार, सासरी जाणार, तेवढ्यामध्ये आईनी समोर यावं आणि मुलीच्या आईनं तिच्या सासूला थांबवावं, मुलींना थांबवावं. मुलीच्या सासूला थांबवलं, सांगितलं म्हणे ताई जरा 2 मिनिटं थांबा. म्हणून त्या आईने घरामध्ये जावं, वेलवेटच्या कापडामध्ये गुंडाळलेली ज्ञानेश्वरी ग्रंथ आणावा आणि मुलीच्या सासूच्या हातामध्ये देऊन सांगावं, ताई मी माझी केवळ मुलगीच तुमच्या स्वाधीन करते असं नाही, तर ज्ञानोबरांच्या संस्काराने युक्त असणारी मुलगी मी तुम्हाला सोपवते आहे, हिचा नीट सांभाळ करा. बघा, अशाराने युक्त असणारी मुलगी जर तुमच्या घरी येत असेल, तुमचं घर पैशा आहे त्या स्थितीमध्ये जीवन जगून घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संस्कारिक मुलगी आपल्या घरी, आपल्यालाही वाटत असेल की आपल्या घरी येणारी सुनी संस्कारिक असावी, तर घरी असणारी मुलगी सुद्धा संस्कार पूर्ण असावी. हा प्रयत्न सुद्धा प्रत्येक आईवडिलांनी करायला पाहिजे. अशी जिज्ञासा आपल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. अलीकडे आपल्या मुली काय करतात, कुठे जातात, कुणाची आहे, या गोष्टीची आपण कधी इन्क्वायरीच करत नाही. मुलीने सांगितलं मी जरा मार्केटला जाऊन येते, तुम्ही विश्वास ठेवून कशावरून मार्केटला जाते म्हणजे काय, चौकशी का? मुलींवरती संस्कार घडवण्याचा प्रयत्न आपल्या ठिकाणी असावा बस. म्हणून एका सत्संग प्रिय मातेचा हा उपदेश आहे. आणि मग काय, सुनीती माता आपल्या ध्रुवावरती अनेक प्रकारचे संस्कार घडवते. वनामध्ये करण्यासाठी जाण्यासाठी प्रवृत्त केलं. आता छोटासा ध्रुवबाळ वनामध्ये जातो बघा, सुनीती सारखी माता नाही. शेवटी सावत्र आई ती सावत्र आई असते. तुकोबरायांचे एक प्रमाण पण आहे बरं याला. महाराज म्हणतात, जैसी तैसी मायवरी पण मानाल त्या माना एरी. एरी म्हणण्यामध्ये इतर पत्न्या इतर आया असतील ना, त्या तुम्ही माना. खरी आई ती तुमची खरीच आई. जन्मदाती आई जेवढं मुला प्रेम देऊ शकते तेवढं इतर कोणी देऊ शकत नाही. व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा. म्हणजे जिनं जन्म दिला ना, त्या आईच्या ठिकाणी जे मातृत्वाचे प्रेम असतं तेवढं प्रेम इतर कोणतीच आई तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही इतर आया माना, तुमची मावशी असेल, मानलेली असेल, तुमची मोठी आई असेल, तुकोबराय म्हणतात तिला आई माना, पण खरी मातृत्व प्रेम देणारी जर मुळात कोण असेल तर तुमची जन्मदाती आई आहे. सबसे बड़ी है माँ, बदले